तीर्थक्षेत्र सप्तशृंगी देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकार रूप समजण्यात येते. शुंभ निशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा वध केल्यावर तप साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास 7 शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे 500 पायऱ्या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून 18 हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते. श्री जगदंबेची 51 शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रह्मस्वरूपिणी धर्मपीठ ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराण काळापासून महात्म्य सांगितले जाते. या स्थानाचा नवनाथ कालावधी स्पष्टपणे सांगता येतो. शाबरी कवितत्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नवनाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजूबाजूस दाट जंगल आहे. सप्तशृंगी देवी बरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबूलतीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा इत्यादी महत्वाची पवित्र तीर्थस्थळे आहेत. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची असून शेंदुराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे. सप्तशृंग गडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी 3 दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते अशी ही एक घटना या स्थानास जोडलेली आहे. नाशिक पासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातून देखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू तसेच भव्य आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते. देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला 11 वार साडी लागते व चोळीला 3 खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहेत. तसेच गळ्यात मंगळसूत्र, कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. हे स्थान जिल्ह्यात नाशिक पासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी, कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक
येथून सुरुवात करतात. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडतात. त्यावेळी हनुमंताने द्रोणगिरी पर्वत नेला आणि द्रोणगिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंग गड होय. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेज आरती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. सप्तशृंगी देवीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण भात, भाजी, पोळी ही नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. यात्रेनिमित्त गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी ट्रस्टच्या वतीने 200 पेक्षा अधिक रूम तिथल्या धर्मशाळेत उपलब्ध केल्या आहेत. मंदिरातील संस्थानातर्फे अल्प पैशात पोटभर जेवणाची सोय केलेली आहे. कधी कधी यात्रेच्या दरम्यान संस्थानाच्या वतीने निःशुल्क भोजन सुद्धा दिले जाते. यात्रेनिमित्त बसने प्रवास करणाऱ्या भाविकांना जुने मध्यवर्ती बस स्थानक नाशिक येथून भरपूर बस आहेत. यात्रेच्या काळात बसच्या संख्येत अजून वाढ करण्यात येते. अलीकडील काळात देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी पायऱ्या चढून जायचं नसेल तर रोपवेची सुविधा देखील करण्यात आली आहे. गडावर गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम, शीतकडा, शिवतीर्थ, सूर्यकुंड, कालीकुंड, जलगुंफा इत्यादी ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. नांदुरी या गावाजवळ वसलेलं अण सप्तशृंगी देवीच्या वास्तव्याने पावन झालेलं हे तीर्थक्षेत्र एक आगळं वेगळं असून देशातील प्रत्येक भाविकाने इथे एकदा तरी दर्शनास यायला हवं.